नमस्कार. आमच्या भक्ती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. आजच्या या खास विश्लेषणामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत, ज्याची चर्चा तर खूप होते, पण बऱ्याचदा तो विषय डोक्यावरून जातो. होय, म्युच्युअल फंड. आज आपण कुठलेही जड शब्द न वापरता अगदी सोप्या आणि आपल्या रोजच्या भाषेत म्युच्युअल फंड डिकोड करणार आहोत. कारण फक्त योग्य माहिती नसल्यामुळे बरेच जण गुंतवणुकीच्या उत्तम संधी गमावतात. तर चला, कोणताही वेळ न घालवता लगेच सुरू करूया. आता सुरुवातीलाच एक भन्नाट प्रश्न घेऊया. दर महिन्याला फक्त ₹500 गुंतवून पुढे जाऊन लाखो रुपयांचा मोठा फंड कसा काय तयार होऊ शकतो? म्हणजे ऐकायला थोडं आश्चर्य वाटतं ना? पण हे खरंच शक्य आहे. आणि हे कसं होतं, हेच गुपित आपण आजच्या या सेशनमध्ये उलगडणार आहोत. आपण आज नेमकं काय पाहणार आहोत, ते मी थोडक्यात सांगतो. नंबर 1, म्युच्युअल फंड म्हणजे नक्की काय? नंबर 2, एस-आय-पी आणि काही महत्त्वाच्या संकल्पना. नंबर 3, फंडाचे मुख्य प्रकार. नंबर 4, गुंतवणुकीचे फायदे आणि जोखीम. आणि नंबर 5 वर आहे नवशिक्या लोक ज्या 10 मोठ्या चुका करतात त्या. आणि शेवटी नंबर 6 याबद्दलचे 5 मोठे गैरसमज. तर पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बाब, म्युच्युअल फंड म्हणजे काय? हे समजून घेण्यासाठी आपण एका गावाचं साधं सोपं उदाहरण घेऊ. समजा एका गावात 100 लोक आहेत आणि प्रत्येकाकडे ₹1000 आहेत. आता या सगळ्यांना आपले पैसे वाढवायचे आहेत. पण कोणाला शेअर मार्केटचं काहीच नॉलेज नाही. मग ते काय करतील? तर ते सगळे मिळून आपला पैसा एकत्र करतात. म्हणजे एकूण ₹1,00,000 जमा होतात. आता हा जमा झालेला पैसा ते एका अतिशय हुशार आणि अनुभवी व्यक्तीकडे देतात. याच व्यक्तीला आपण फंड मॅनेजर म्हणतो. हा फंड मॅनेजर काय नुसता एकटा नसतो, बरं का. त्याच्यासोबत एक पूर्ण रिसर्च टीम असते. ते बाजाराचा बारकाईने अभ्यास करतात आणि मग हा गोळा झालेला पैसा चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये किंवा सरकारी रोख्यामध्ये गुंतवतात. सोप्या भाषेत सांगायचं तर अनेकांचे पैसे एकत्र करून जे तज्ज्ञांमार्फत गुंतवणे म्हणजेच म्युच्युअल फंड. एकदम सोपी आयडिया आहे, नाही का? आज आता वळूया दुसऱ्या भागाकडे. एस-आय-पी आणि त्याच्याशी निगडीत महत्त्वाच्या संकल्पना. इथेच बऱ्याच लोकांचा मोठा गोंधळ उडतो. एस-आय-पी आणि म्युच्युअल फंड एकच आहेत का? तर तसं नाहीये. हे बघा, एस-आय-पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. हा फक्त दर महिन्याला शिस्तबद्ध पद्धतीने पैसे गुंतवण्याचा एक मार्ग किंवा रस्ता आहे. आणि म्युच्युअल फंड हे तुमचं अंतिम साधन किंवा वाहन आहे, जिथे तुमचे पैसे प्रत्यक्ष जातात. म्हणजे रस्ता कोणता आणि गाडी कोणती, हा फरक एकदा डोक्यात फिट बसला की पुढचा प्रवास एकदम सोपा होतो. आता एक शब्द नेहमी ऐकायला मिळतो, एन-ए-व्ही, नेट ॲसेट व्हॅल्यू. नाव ऐकायला भारी वाटतं, पण यामागचं गणित अगदी सोपं आहे. एखाद्या फंडाच्या एकूण मालमत्तेतून त्याचा सगळा खर्च वजा केला की जी एका युनिटची किंमत उरते, ती म्हणजे तुमची एन-ए-व्ही. आता साधं उदाहरण घेऊ. समजा एका फंडाची एन-ए-व्ही ₹50 आहे आणि आपण ₹5,000 गुंतवले, तर आपल्याबरोबर 100 युनिट्स मिळतील. पण इथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट नक्की लक्षात ठेवा. एन-ए-व्ही कमी आहे म्हणून फंड स्वस्त किंवा जास्त आहे म्हणून महाग, असं अजिबात नसतं. फंडाची गुणवत्ता ही केवळ त्याच्या मॅनेजमेंटवर अवलंबून असते, एन-ए-व्हीवर नाही. आणखी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, एक्सपेन्स रेशिओ. आपण सहसा फक्त रिटर्न्स बघतो, पण त्यामागचा खर्च बघत नाही. म्युच्युअल फंड कंपनीला आपला पैसा मॅनेज करण्यासाठी जो खर्च येतो ना, ती फंड मॅनेजरचा पगार, त्याचा रिसर्च आणि प्रशासकीय काम, या सगळ्यासाठी ते एक फी आकारतात. त्यालाच एक्सपेन्स रेशिओ म्हणतात. त्यामुळे गुंतवणूक करताना हा खर्च किती आहे, याकडे आवर्जून लक्ष द्यायला हवं.
आता या सगळ्या तांत्रिक बाबींमध्ये सर्वात दिलासा देणारी गोष्ट कोणती असेल, तर ती म्हणजे हा आकडा ₹500. गुंतवणुकीसाठी एकदम मोठी रक्कम असलीच पाहिजे असा काही नियम नाही. आजकाल आपण अगदी ₹500 पासून एस-आय-पी सुरू करू शकतो. म्हणजे बघा, रक्कम किती मोठी आहे यापेक्षा गुंतवणुकीत शिस्त आणि सातत्य असणं हे इथे जास्त महत्त्वाचं ठरतं. तिसरा भाग, म्युच्युअल फंडाचे मुख्य प्रकार. आता आपला पैसा नक्की कुठे गुंतवला जातो ते पाहूया. याचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला, इक्विटी फंड. यात आपला पैसा प्रामुख्याने शेअर बाजारात जातो. इथे दीर्घकाळात चांगली संपत्ती निर्माण होण्याची क्षमता असते. पण बाजारातील चढ-उतारामुळे रिक्त आणि रिटर्न्स दोन्ही जास्त असतात. दुसरा प्रकार, डेट फंड. हा यात पैसा सरकारी रोखे किंवा बॉन्ड्समध्ये जातो. इथे रिस्क अगदी कमी असते, पण रिटर्न्स साधारण आणि स्थिर असतात. आणि तिसरा म्हणजे हायब्रिड फंड. नावाप्रमाणे हा इक्विटी आणि डेट या दोन्हींचं मिश्रण आणि रिस्क आणि रिटर्न्समध्ये एक छान बॅलन्स ठेवणं, हे या फंडाचे उद्दिष्ट असतं. चला तर मग भाग 4 पाहूया. गुंतवणुकीचे फायदे आणि जोखीम. याचे फायदे खरंच जबरदस्त आहेत. पहिल्या पहिला म्हणजे आपण पाहिलं तसं अगदी ₹500 पासून सुरुवात करता येते. दुसरा म्हणजे तज्ञ लोक आपला पैसा मॅनेज करतात. त्यामुळे आपल्याला रोज मार्केट बघत बसायची गरज नाही. तिसरा आणि सर्वात भारी फायदा म्हणजे डायव्हर्सिफिकेशन. आपला पैसा एकाच कंपनीत न राहता अनेक कंपन्यांमध्ये विभागला जातो. त्यामुळे चुकून एखादी कंपनी बुडाली तरी सगळ्या पैशांवर पाणी फिरत नाही. फटका कमी बसतो. आणि चौथा फायदा म्हणजे जर आपण संयम ठेवला तर दीर्घकाळात संपत्ती निर्माण होण्यास मोठी मदत होते. पण नाण्याला 2 बाजू असतातच ना. जर शेअर बाजार खाली गेला तर आपल्या गुंतवणुकीची व्हॅल्यू काही काळासाठी कमी होऊ शकते. हे वास्तव आहे. इथे फिक्स प्रॉफिटची कोणतीही गॅरंटी नसते. त्यामुळे मार्केट पडलं म्हणून घाबरून जाऊन लगेच पैसे काढणं कधीच शहाणपणाचं नसतं. दीर्घकालीन गुंतवणुकीत हे चढ-उतार सामान्य असतात आणि तिथे संयम ठेवणं हेच सर्वात जास्त महत्त्वाचं ठरतं. आता अतिशय महत्त्वाचा भाग 5वा, नवशिक्या गुंतवणूकदारांच्या 10 मोठ्या चुका. पटकन पहिल्या 5 चुका बघूया. चूक नंबर 1, स्वतः काहीच अभ्यास न करता फक्त दुसऱ्यांनी सांगितलं म्हणून पैसे गुंतवणं. चूक नंबर 2, आज पैसे टाकले की लगेच खूप मोठा नफा मिळेल अशी चुकीची अपेक्षा ठेवणं. चूक नंबर 3, स्वतःची रिस्क घेण्याची क्षमता न ओळखताच फंड निवडणं. चौथी अतिशय कॉमन चूक, मार्केट थोडं खाली आलं की घाबरून लगेच आपली एस-आय-पी बंद करून टाकणं. आणि 5वी चूक, सगळ्याच्या सगळे पैसे उचलून एकाच फंडात टाकणे नक्कीच महागात पडू शकतात. पुढच्या 5 चुकाही तितक्याच गंभीर आहेत. 6वी चूक, कोणतंही स्पष्ट आर्थिक उद्दिष्ट न ठरवता गुंतवणूक सुरू करणं. 7वी चूक, स्वतःचा इमर्जन्सी फंड बाजूला न काढता थेट मार्केटमध्ये उडी मारणं. 8वी चूक, गुंतवणुकीत अजिबात सातत्य न ठेवणं. 9वी चूक, सोशल मीडियावर दिसणाऱ्या प्रत्येक सल्ल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणं. आणि 10वी सर्वात मोठी चूक म्हणजे या गोष्टीबद्दल शिकण्याऐवजी घाईघाईने चुकीचे निर्णय घेणं. या चुका जर आपण टाळल्या तर आपल्या गुंतवणुकीचा प्रवास खूप सुरक्षित होऊ शकतो. आणि आता शेवटचा भाग 6, 5 मोठे गैरसमज आणि आपला निष्कर्ष. समाजात काही भन्नाट गैरसमज पसरलेत. पहिला म्हणजे लोक म्हणतात, हा तर नुसता जुगार आहे. पण तसं अजिबात नाहीये. इथे सगळा खेळ अभ्यासावर आणि तज्ञांच्या विश्लेषणावर चालतो. दुसरा गैरसमज, गुंतवणुकीसाठी लाखो रुपये लागतात. हे तर आपण मगाशीच खोटं ठरवलंय. ₹500 पण पुरेसे आहे. तिसरा गैरसमज, मार्केट पडलं की एस-आय-पी थांबवावी.
अहो, उलट दीर्घकालीन गुंतवणुकीत अनेक जण ही एक संधी मानतात. चौथा गैरसमज, सगळे म्युच्युअल फंड सारखेच असतात. अजिबात नाही. प्रत्येकाचं उद्दिष्ट पूर्णपणे वेगळं असतं. आणि पाचवा गैरसमज, एकदा पैसे टाकले की विसरून जा, असं करून चालत नाही. आपल्या गुंतवणुकीवर वेळोवेळी लक्ष ठेवणं गरजेचं असतं. तर या सगळ्या विश्लेषणाचा मुख्य सार एका ओळीत काय सांगता येईल? तर आधी शिका, समजून घ्या आणि मगच गुंतवणूक करा. कोणताही आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य माहिती मिळवणं आणि स्वतःचं उद्दिष्ट स्पष्ट ठेवणं ही यशाची पहिली अट असली पाहिजे. आता जाता-जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून जातो. जर दर महिन्याला गुंतवण्यासाठी ₹1000 असतील, तर एस-आय-पी आणि बँकेची पारंपरिक एफ-डी यापैकी कोणता पर्याय जास्त फायदेशीर ठरेल? विचार करा. हा एक अतिशय रंजक विषय आहे आणि ज्यावर आपण पुढच्या एका विश्लेषणामध्ये नक्कीच सविस्तर चर्चा करू. तोपर्यंत असेच नवीन विषय शिकत राहा आणि योग्य माहितीच्या आधारावर पुढे जात राहा. धन्यवाद.